नमस्कार. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. पप्पा मी म्हणलं त्यांना नमस्कार. आता मला पण म्हणू द्या ना, माझा बी जीव गुंततो त्यांच्यात. तसं नाही, तुम्ही पटकन पुढचं सांगा ना. भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला आमच्या एका फॉलोअर्सनी जे इंस्टाग्रामवर आमचे व्हिडिओ रेग्युलर बघतात आणि त्यांना आमचे व्हिडिओ खूप आवडतात, तर त्यांनी भेट म्हणून आम्हाला एक पार्सल पाठवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे ते आम्ही तुम्हाला फोडून आता दाखवणार आहे. आता मी त्याची अनबॉक्सिंग करतो. थांबा, त्याच्यात बॉम्ब असेल ना? बॉम्ब? मग बॉम्ब निघला तर चांगलंच आहे ना. डोक्याला लावता येईल, कमराला लावता येईल, काही बी दुखलं तर बॉम्ब लावता येईल ना. अहो तो बॉम्ब नाही, मग बॉम्ब. बॉम्ब? हा. अगं आपले जे फॉलोअर्स आहेत बरोबर आहे, त्यांनी किती प्रेमाने पाठवलेलं आहे ते. त्यांच्या भावनांची आपण कदर केली पाहिजे ना. आपण जर घाबरून याला फोडलं नाही तर ते काय म्हणतील, ते बॉम्ब फुटला ना आपण मेलो बी तर चालेल, पण आज याला आपण फोडूच. ठीक आहे मग आता हा फोडा ते मग. तू सांभाळून राह. फोडा. कारण कसं आहे, बॉम्ब बिम असलं ना. अहो पटपट कापा ना. दम मार ना. इतका वेळ का? गडबड झाली का तुला बॉम्ब ना उडायची? त्याच्यात जर बॉम्ब असलं मी तुला इकडेच फेकणार आहे बरं का. सांभाळून राहा. आणि पण त्याच्यात काही निघलं तर कोण घेईन? तू कमी. हे बघा, बॉम्ब निघला तर तुमचा, काही गिफ्ट निघलं तर माझं. त्यांनी माझ्यासाठी पाठवलेलं आहे ना. आणि बॉम्ब निघला तर तुझा, आणि काही दुसरं छान गिफ्ट निघलं तर माझं. आधी निघू तर द्या, काही बघू द्या मला, नंतर ठरवू आपण. माझ्या कामाचं असलं मी घेईन आणि तुमच्या कामाचं असलं तुम्ही घ्यायच. हा अहो पटपट ना. दम मार ना जरा. अति घाई संकटात नाही. आपला बॉम्ब डिफ्यूज होऊन जाईल. काय म्हणजे? छाट होऊन जाईल बॉम्ब. छाटले झाला पाहिजे. यात काहीतरी खतरनाक गोष्ट आहे. मला वाटतं लय मोठा बॉम्ब आहे. चांगलाच मोठा बॉम्ब पाठवणार आहे आणि भारत बी उडणार आहे. मग मोठा बॉम्ब आहे. काय कुठून आलं ओपन गिफ्ट? नाव सांगितलंच नाही तुम्ही. नाव सांगतो ना मी तुला. शेफ मसाले, अपोजिट HP गॅस एजन्सी, खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद येथून आपल्याला पार्सल आलेले आहे. तर आपण बघूयात त्याच्यात काय येतं. किती वेळ लावता हो तुम्ही? याच्यात जर बॉम्ब असलं तुझा बरं का, बाकीचं काही बी निघलं तर माझं. कारण मी किती मेहनत केली त्याला अनबॉक्स करायला, किती पॅकिंग करेल होती त्याची. थांब ना. तुम्ही सारखं काम करा. तुम्ही एकटेच कसं करता? हो का? आता होत आल्यावरती काय याच्यामध्ये? मसाले संपले होते ना. चिकन मसाला, बिर्याणी मसाला. अहो तुम्ही नका हात लावू, तुमच्या काही कामाचं नाही सोनूज पप्पा. एक मसाला सांग. मटन मसाला. असं का? तुम्ही असं पकडा. त्यांना पण दाखवा, त्यांनी माझ्यासाठी पाठवलेले. एक चिकन मसाला पाऊच आहे बघा. हे मटन मसाला पाऊच, हे बिर्याणी मसाला पाऊच, चहा मसाला, हे टी मसाला पाऊच. म्हणजे आता अमृततुल्य सारखा चहा आपल्या घरी बनणार. बरोबर आहे. कालवण मसाला म्हणजे नॉन व्हेज वगैरे. माशीचं चित्र याच्यावर. माशी आणावं लागेल आता, आहे ना? फिश आणू ना मग. आणि वाचताच नाही ना. आणि हा सोलापुरी काळा मसाला. आणि हा पनीर. पनीर आवडतं ना. आता पनीर वेगळं ठेवा. पनीर आवडतं. 3, 4, 5, 6, 7 याच्यात 7 मसाल्याचे पाऊच आलेले मित्रांनो. जे आपले खुलताबादचे जे फॉलोअर आहेत आपले शेफ मसालेवाले, तर त्यांनी मला कॉल केला होता आणि सांगितलं होतं की तुमचे व्हिडिओ जसं त्यांना खूप आवडतात. माझे व्हिडिओ त्यांना खूप आवडतात. आमचे व्हिडिओ त्यांना खूप आवडतात. त्यांनी मसाले पाठवले माझ्यासाठी. तर त्यांनी आम्हाला भेट म्हणून हे मसाले पाठवलेले. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी. आणि त्यांनी काय केलं होतं, त्यांचं एक
कॅटॉलॉग फार मोठा लिस्ट जे आहे तर ती मला पाठवली होती आणि याच्यातून चॉईस करा म्हटली होती. आता त्याच्यात खूप भारी भारीचे मसाले होते, कॉस्टली होते, महागाचे होते. तर मी ती पूर्ण लिस्ट बघितली, किमती वगैरे बघितल्या आणि फक्त त्या लिस्टच्या बाहेर त्यांना लिहून पाठवलं की तुम्ही एक काम करा की मला छोटे छोटे 3 पाकिट पाठवा फक्त. कशाचे? एक मटन मसाला, एक चिकन मसाला आणि एक बिर्याणी मसाला. कारण काय ते खूप जास्त किमतीचे होते ना, मला पण चांगलं नाही वाटलं. कारण देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने एक दिवस त्याचे हात घ्यावे असं व्हायला नको, म्हणून मी लाजत लाजत छोटे छोटे 3च पाकिटं मागितले. तर असंच प्रेम कायम राहू द्या. आणि आमचे व्हिडिओ बघत जा. हा, आणि आमचे व्हिडिओ बघत जा. ज्यावेळेस असं काही कोणी म्हणतं ना की तुमचे व्हिडिओ खूप छान आहे, खूप छान वाटतं. हा, त्यावेळेस आम्हाला खूप छान वाटतं. बाकी त्या सोशल मीडियातून काही इन्कम हो ना हो, पण रोज 1-1, 2-2 चांगले माणसं आमच्या संपर्कात येत आहेत आणि त्याच्यामुळं काय झालं, एक जीवनामध्ये आम्ही पण व्हिडिओ बनवतो, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही हसतच असाल ही अपेक्षा आहे. पण आम्हाला पण खूप एन्जॉय होतो व्हिडिओ बनवताना. आम्ही पण आमचं खूप आनंदी राहतं, टेन्शन आम्ही विसरून जातो थोड्या वेळापुरतं. तर हे प्रेम तुमचं कायम असंच असू द्या. तरी शेफ मसाले यांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.